पंडित जवाहरलाल नेहरू हे धर्मनिरपेक्ष असल्या कारणाने आणि धर्म दाखवायचा नसल्या कारणाने सोमनाथच्या मंदिरात गेले नाही, पण बाबराच्या समाधीवर गेले, बाबराच्या कबरेवर गेले. बाबराच्या कबरेवर जाताना, इफ्तार पार्ट्या करताना पंडित जवाहरलाल नेहरूंना धर्माचं प्रदर्शन कधी आडवं आलं नाही. पण सोमनाथाचं मंदिर करताना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना रोखलं. हा कुठल्या पिवळ्या पुस्तकाचा इतिहास सांगून राहिले? अहो, सोमनाथाचं मंदिर बांधलं सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रेरणेतून. आणि सरदार वल्लभभाई पटेल आम्हाला सांगू नका, सरदार वल्लभभाई पटेलांनी या देशातले पारतंत्र्याचे सगळे चिन्ह पुसून काढले पाहिजे आणि भारतीय सत्व, भारतीय संस्कृती त्याची पुनर्स्थापना केली पाहिजे. यासाठी परकीय आक्रमकांनी लावलेला कलंक म्हणून तिथलं मंदिर बांधलं, तो पुसून काढण्यासाठी, कलंक पुसून काढण्यासाठी. अहो, ती राष्ट्रीय अस्मितेची लढाई होती.